स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत चरनीपाड़ा में किशोर आरसी पाटिल आगरी समाज भवन चरनीपाड़ा रानाल में बिना मूल्य आगरी कोली वधूवर परिचय मिलावा। आगरी समाज उन्नति मंडल भिवंडी तालुका व आगरी वधू वर परिचय मंडल भिवंडी द्वारा आयोजित। हम आपको बता दें कि यहाँ पे उन बच्चों का जो है मिलावा हो रहा है जिसकी शादियाँ नहीं हुई है। तो आप देख रहे हैं वहाँ पे बहुत सारे लोग आए हुए थे, जो बच्चों कई जगह से तो बच्चे आए थे लेकिन लड़कियाँ नहीं आई थी। उनकी फ़ोटो जो है लड़कों और लड़कियों को दीवार पे उनके परिचय के साथ लगा दिया गया था। जिस दीवार पे टंगी तस्वीरों में लड़के वाले बहू ढूंढ रहे थे और लड़की वाले लड़का ढूंढ रहे थे और उस पर लिखा हुआ था नंबर, जो नंबर लेकर के कमेटी के पास जाते थे। तो उनसे कमेटी वालों ने जो है लड़का लड़की के परिवार वालों को परिचय कराया, जिसमें एकदम लिखा हुआ है कि लड़का क्या व्यवसाय कर रहा है, क्या उम्र है, गोरा काला, उम्र, हर एक चीज़ जो है बैनर पे लिखा हुआ था। तो लोग जो है देख रहे थे अपने हिसाब से। तो वहाँ पे करीब सैकड़ों बच्चों का जो है लड़के लड़कियां वाले जो हैं पसंद किए हैं। अब वो अपना मिलेंगे जुलेंगे, उसके बाद से उनको पता चलेगा कि मतलब हाँ ये शादी ठीक है, करना है। तो वो मंडल के पास अगर आना चाहेंगे तो मंडल के तरफ से उन्हें 1 लाख रुपया का अनुदान दिया जाएगा, जो कि और मंडल द्वारा जो है सामूहिक शादी का भी आयोजन होता है। तो उस शादी में जो है फ्री में ये जो है बच्चों का शादी कराएंगे और घरेलू सामान जो होता है लड़कियों को अक्सर लोग दहेज में देते हैं, तो ये मंडल द्वारा उनका पूरा करेंगे। ये बहुत बड़ी बात है जो ये आगरी समाज उन्नति मंडल द्वारा जो है इतना बड़ा कार्य किया जा रहा है। तो एक तरह से ये बहुत बड़ी बात है। ऊपर से बच्चों को जो है लाखों रुपया भी दिया जा रहा है। तो जिसकी शादी तय हुई होगी तो वो मंडल द्वारा बताएंगे। तो जहाँ भी शादी लगेगा वहाँ पे ये करेंगे उनके शादी में। तो हम आपको बता दें कि अध्यक्ष माननीय श्री नामदेव पाटिल, श्री अरुण पाटिल, श्री पांडुरंग महात्रे, श्री सतीश व चौधरी, श्री सुधाकर द महात्रे, श्री शिरीष जी नाइक, संतोष व महात्रे, श्री राजेंद्र मढ़वी साहब, श्री बालाराम भोईर साहब, श्री गंगाराम शेलार साहब, श्री चंदू बाबा, श्री शाखाराम महात्रे, श्री दयानंद महात्रे, श्री राजू पाटिल, श्री गिरीश महात्रे, श्री किरण वारगड़े, श्री रघुनाथ सिंह पाटिल, श्री गुरुनाथ महात्रे माजी सरपंच, श्री रमेश कराले सचिव, श्री मनोहर पाटिल, श्री अरुण गंगाराम पाटिल, श्री भगवान चंद्र ठाकुर, श्री विजय श्री गौली, श्री दीनानाथ पाटिल, श्री रामजी पाटिल, श्री राम माली, सौभाग्यवती राधाबाई पाटिल, सौभाग्यवती राधाबाई पाटिल, डॉक्टर यशवंत सोरे, श्री द्वारकानाथ जी पाटिल, श्री विश्वनाथ विशुभव महात्रे, श्री जयदीप वजागे, श्री मनोहर हजारे, श्रीमती कविता भगवत, श्री राजेंद्र भोईर, श्री परवीण तरे, श्री महेश महात्रे सरपंच कालवार, श्री प्रेमनाथ नाइक सचिव, डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटिल, श्री जयवंत पाटिल, श्री विजय शेलके, श्री अनंता भोईर, नलिनी चौधरी, प्रताप पाटिल, चक्रधारी पाटिल, यशवंत केने, कालू कोमास्कर, कोमल श्री पाटिल, किशोर पाटिल, जयराज माली, सुलोचना मुकादम, दिलीप भोईर,
अनंता चौधरी, दिनेश भोई, ये सभी जो हैं आगरी समाज उन्नत मंडल के सदस्य हैं। और आपको हम बता ही चुके हैं कि माननीय श्री नामदेव पाटिल साहब जो है अध्यक्ष है, और श्री रमेश कराले बुआ साहब जो है कि सचिव हैं, और श्री प्रेमनाथ नाइक सचिव हैं। तो इन सब के मौजूदगी में जो है ये कार्यक्रम संपन्न हुआ है। तो चलिए सुनते हैं हम मान्यवर से। बच्चों को जो है चयन किया गया है। वर मेला जो आम्ही हे केला तो आयोजित केला तो सक्सेस झाला असा मी जाहीर करतो। त्याच्यानंतर कमीत कमी 100 लोकांच्या वर फॉर्म भरले, 60 की 65 मुली फॉर्म भरले। पण एकच आहे, पैशाचं कारण आहे मागे। प्रत्येक मुलाला श्रीमंताची पोरगी पाहिजे आणि अनाठाई खर्च होऊ नये याच्यासाठी हा आम्ही प्रोग्राम ठेवलेला आगरी कोळी समाजाचा। आणि तो प्रोग्राम माझ्यामध्ये आज किंवा माझ्या समाजाच्या सहकारी लोकांचे मला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी या लोकांचे मला आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटतं। जवळजवळ बाहेरून म्हणजे भिवंडी, कल्याण, वाडा, मुंबई, नवी मुंबई, उरण, अलिबाग संपूर्ण उमेदवार आलेले होते। याची वसई, विरार, अंडारा या भागातून मुली मुलं बहुसंख्येने आले। तरह से सोन्या पाटील समाजसेवक त्यावेळी जर म्हणजे सांगितलं की इथे 5, 7 किंवा 8 जर जोडपी जमली याचा खर्च आम्ही संपूर्ण समाज उचलणार आणि त्यांच्यासाठी 1 लाख प्रत्येकी जोडप्याला सोन्या पाटील हे देणार आहे। ते लग्न ते 8 लग्न जरी जमले तरी सामुदायिक कर्ज काढून जे लग्न करतात त्याच्यासाठी चाललेला हा थाट आहे। आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका आणि आगरी वधूवर परिचय मेळा भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचबरोबर आगरी प्रबोधन संस्था डोंबिवली यांच्या संयुक्त याच्याने ही आजची वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। या ठिकाणी या हॉलमध्ये पहिलाच हा कार्यक्रम असल्यामुळं या हॉलमध्ये जवळजवळ 125 मुलांनी या ठिकाणी नोंद केली आहे आणि 75 मुलींनी या ठिकाणी नोंद केली आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्या मुलामुलींच्या बैठका झाल्या आहेत, बोलणी झाले, चर्चा झाली, त्यांच्या पालकांसह चांगल्या प्रकारे चर्चा झाली आणि ह्या चर्चेद्वारे उद्या किंवा परवा त्यांच्या बोलण्यातून असं येईल की मुलगा म्हणेल की आम्ही तुमच्याकडे परवा येतो तुमचं घर बघायला, किंवा मुलगी म्हणेल की तुमचे दुसरे कोणते येतात, अशा प्रकारे ही बोलणी आम्ही करणार आहोत। मेळाव्याद्वारे जे लग्न जमतील किंवा या मेळाव्याच्या व्यतिरिक्त लग्न जमतील त्या प्रत्येक मेळाव्यासाठी जमलेल्या लग्नासाठी आम्ही सामुदायिक विवाह सोहळा करणार आहोत। आणि त्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी डॉक्टर सोन्या पाटील यांनी प्रत्येक जोडप्याला 1 लाख रुपये कबूल केले आहेत आणि ते देणार आहेत। त्याचबरोबर जेवढे ते देतील त्याच्या व्यतिरिक्त जर कमी पडले तर आम्ही आगरी समाज उन्नती मंडळ 1 लाख रुपयाची भरपाई करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक जोडप्याला 1 लाख रुपये द्यायची व्यवस्था करणार आहोत। लड़के ने नोंद किया है और 65 छोकरियों ने या ठिकाणी नोंद किया है। आगरी समाज मंडळाच्या माध्यमातून आम्ही आगरी कोळी वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे। हा आमचा पहिल्यांदाच हा इतर ठिकाणी डोंबिवली वगैरे सारख्या भागात अनेक वर्ष काम हा होत आहे आणि त्याकरता तिथले अनुभवी काही आमचे समाजसेवक, समाजाचे कार्यकर्ते या कामात सक्रिय आहेत। त्यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि हा अतिशय उत्तम उपक्रम आम्ही हा राबवत आहे आणि त्याला यश देखील आलेलं आहे। अनेक वधूवर इथे उपस्थित आहेत, अनेक मीटिंग झालेली आहे आणि त्या मीटिंगमधून बरेचसे लग्न होण्याच्या मार्गावर आहेत। आज संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत टाईम आहे, बरेचसे लग्न आम्ही यशस्वीपणे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, समाज बांधवांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी
आगरी कोळी वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका, आगरी वधूवर सूचक केंद्र भिवंडी तालुका आणि विशेष सहकार्य म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली या तिघांच्या संयुक्त विद्यमाने हा वधूवर परिचय मेळावा केलेला आहे. आजच्या धावपळीच्या काळामध्ये मुलगी बघायला जाणं म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल आला, त्याचप्रमाणे रस्त्याला पडलेले खड्डे आले, या सगळ्यातून मुक्तता होण्यासाठी आणि सगळ्यांचा वेळ वाचवण्यासाठी, शिवाय ज्या ठिकाणी मुली बघायला जाणार त्यांचा सुद्धा खर्च वाचवण्यासाठी म्हणून हा सगळा घटनाक्रम आम्ही आगरी समाज उन्नती मंडळाने या ठिकाणी केलेला आहे. आणि याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानेल. त्याचप्रमाणे ज्या वधूवरांनी आणि त्यांच्या पालकांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवली, ज्या समाज बांधवांनी, ज्या नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त केले. आणि आज या ठिकाणी आगरी वधूवर मेळावा संपन्न होत आहे भिवंडीमध्ये आणि या ठिकाणी शेकडो नोंदी झालेल्या आहेत. आमचा समाज सुशिक्षितेकडे वळतोय आणि आज या ठिकाणी आपण बघाल तर कॅमेरा फिरवला तर अत्यंत उच्च शिक्षित मुलं मुले या ठिकाणी ताईने सांगितल्याप्रमाणे येण्यासाठी सगळ्याची जो प्रक्रिया असते त्याच्यामध्ये भरपूर वेळ लागतो. सगळ्यात महत्वाचं हे सांगेल की लगीन मोरेंदो तुमचा काल आता संपला, कारण आमचा समाज आता जागृत झाला आणि ह्यांनी जे आयोजन केलेलं आहे या आयोजनातून आता लगीन मुलांची खेळ नाही, त्याच्यामुळे गावाची लग्न मोडण्याची लोकांनी मागच्या पडद्यामध्ये जी भूमिका निभावतात त्याला ही खरी बसवलेली आहे. आणि त्यानंतर मी ते सांगेन की ज्या या हॉलमध्ये आपण उभे आहोत हा आगरी समाज उन्नती मंडळाचा हॉल आहे. या हॉल वास्तूमध्ये आल्यानंतर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतं. तर पहिल्यांदा या हॉल साठी ज्यांनी मदत केली, ज्यांनी हा हॉल उभारला आणि त्याच्यामुळे उत्कृष्टपणे या कल्पना सुचल्या, त्यासाठी या हॉलसाठी मदत केलेल्यांचं आणि हॉल बांधणाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आज शेकडो नोंदी झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते याच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, त्याच्या उन्नती मंडळाने केलेलं आहे. आगरी वधू सूचक मेळाव्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी कोटी कोटी आभार मानेन की समाजाला ज्याची गरज आहे आणि समाजामध्ये जी गोष्ट व्हायला पाहिजे, फार मोठा खर्च, फार मोठा व्याप, फार मोठा त्रास या लोकांनी यामागे घेऊन आणि संपूर्ण जनतेचा भागाचा त्रास वाचवलेला आणि लोकांच्या डोक्यावरचं जे मोठं टेन्शन असतं लग्नाचं ते निम्म्यावर आणून ठेवलेलं आहे. त्यानंतर लाख रुपयाची योजना आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि सगळे ऑप्शन्स आहेत. एक मुलगी बघायला जाण्यासाठी मध्ये एजंट 4 दिवस त्यांना पाठपुरावा चौकशी त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आपला समाज थोडा विचारण्याच्या बाबतीत लाजीरवान आहे. त्यामुळं चौकशी करताना माणूस सगळे प्रश्न विचारायला घाबरतो आणि बाहेरून चौकशी करण्याचा प्रयत्न करतो. पण या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सपरंट आणि सामूहिकपणे व्यवस्थित समोर चौकशी करता येईल, बघता येईल. प्रत्यक्ष मुलाला मुलीला भेटता येईल, मुलीला मुलाला भेटता येईल, आई वडिलांना भेटता येईल, नातेवाईकांना भेटता येईल आणि समाजाचे सर्व लोक आम्ही त्याचा साक्ष असू. नुसतं लग्न जमवणार नाही तर पुढे त्यांचं कार्य व्यवस्थित व्हावं यासुद्धा ही कमिटी वचनबद्ध राहील. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं तुम्ही या कमिटीचं अभिनंदन करतो आणि समाजाला आवाहन करतो की आता शेकडो लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला, तसाच हजारो लोकांनी द्यावा आणि या वधूवर मेळाव्यातून आपल्या उच्च भविष्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील रूढी परंपरा संस्कृती जपून आणि या पद्धतीने जसं जग बदलत आहे तसं आपण बदललं पाहिजे ही यामागची संकल्पना आहे. आणि या मेळाव्यात शुभेच्छा देतो आणि सर्वांनी इथून पुढेही यांच्या सर्वांच्या यांना सहकार्य असेल, मार्गदर्शन असेल, मदत असेल ही सर्व करावी अशी विनंती करतो. जय आगरी कोळी.